नमस्कार। आज आपण नाश्त्याचा एक झटपट असा प्रकार बघणार आहोत आणि त्याला म्हणतात ओली शेव। आपण तळलेली शेव, कुरकुरीत शेव तर नेहमीच खातो। आज आपण अशा पद्धतीने ओली शेव करणार आहोत। त्यावर मस्तपैकी खमंग अशी फोडणी द्यायची, वरनं कोथिंबीर आणि खोबरं घालायचं। अगदी भन्नाट अशी ही रेसिपी आहे। खायला खूपच सुंदर लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊन खुश होतील। चला तर मग लगेच करायला घेऊया। त्यासाठी 1 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने 1 कप इथे दही घेतलेलं आहे मी। आता त्यामध्ये थोडं पाणी घालत आपल्याला सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही दह्याच्या ऐवजी ताक जर घेणार असाल तर 2 कप इथे ताक घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता हे सगळं पाणी मी ह्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता छान पीठ भिजवून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे। आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर या छोट्या चमच्याने मी 2 चमचे लाल तिखट घातले, थोडंसं हळद घालायची आणि अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर यामध्ये घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे जे मसाले आहेत त्या पिठामध्ये आपण चांगले मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने। आता मसालेही छान मिक्स झालेले आहेत। आता इथे गॅसवर कढई ठेवायची, मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि थोडंसं तेल घालायचं, अगदी अर्धा चमचा। तेल चांगलं तापलं की यामध्ये जे आपण पिठाचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते सगळं पीठ या कढईमध्ये टाकायचं आहे आणि आता आपल्याला एकसारखं याला हलवत राहायचं आहे, कारण की ह्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। म्हणून आपण मीडियम गॅसवरच एकसारखं पीठ हलवत राहायचं आहे जोपर्यंत पीठ घट्ट होत नाही आणि पीठ आपलं छान शिजत नाही तोपर्यंत। तर तुम्ही बघू शकता अगदी 1 मिनिटातच आपलं पीठ घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण पीठ एकसारखं हलवतच राहूया। गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि अगदी 2 ते 2.5 मिनिटांमध्ये पीठ आपलं छान घट्टसर झालेलं आहे। असंच पीठ आपल्याला पाहिजे। आता इथून पुढे आपण ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 2 मिनिटं आपण पीठ हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच वाफवून घ्यायचं आहे। तर तोपर्यंत ह्यासाठी लागणारी जी फोडणी आहे ती आपण तयार करून घेऊया। तर फोडणीसाठी नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेल टाकायचं। त्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण जे घेतलेलं आहे तर लसूण अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। थोडा कढीपत्ता आणि थोडं हिंग घालायचं। आता मात्र लसूण छान खरपूस खमंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर फोडणी होत होती तोपर्यंत आपलं पीठही छान वाफून तयार झालेलं आहे। बघू शकता असं आपलं बरोबर अगदी पीठ झालेलं आहे, असंच आपल्याला पाहिजे। आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि शेव पाडायसाठी आपण जो सोऱ्या घेतलेला आहे त्या सोऱ्याला आपण शेवची प्लेट लावून घ्यायची आणि आतमधनं सोऱ्याला छान तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडनं। तर तेल लावून झालेलं आहे। आता यामध्ये बसल तेवढं पीठ आपण ह्यामध्ये घालूया। तर सोऱ्यामध्ये पीठही घालून झालं, याला झाकण लावूया आणि आता याची छानशी प्लेटमध्ये शेव पाडून घेऊया। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। 5 ते 10 मिनिटं लागतात फक्त आणि खायला तर खूपच सुंदर लागतात। हे शेव अशी दिसते तर मुलांना वाटेल नक्की मॅगीच दिली का खायला। तर आता ही शेव आपली अशी छान पाडून झालेली आहे। जी फोडणी केली होती आपण खमंग, ती भरपूर फोडणी ह्यावर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर आणि खोबरं सुद्धा भरपूर असं टाकायचं आहे। अशी झटपट आपली अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। खूपच सुंदर लागतो। तर नक्की तुम्ही एकदा ही ओली शेव करून बघा। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।